जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो, हलगीवरती जो काय नवीन ट्रेंड चालू आहे त्या ट्रेंडवरती आपण आपला आजचा व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओ मित्रांनो एकदम सोपा आहे, फक्त तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लागणार, तरच तुम्हाला सगळा व्हिडिओ नीट समजेल. तर मित्रांनो, व्हिडिओ बनवण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क मार्क करण्यासाठी जो काही व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे, सिम्पली तो व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. व्हिडिओला ॲड केल्यानंतर मित्रांनो लक्षपूर्वक बघा, कारण यामध्ये खूप जास्त छोटे छोटे बीट आहेत, त्यामुळे तुम्हाला लक्षात म्हणजे व्यवस्थित समजलं पाहिजे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्याच टायमाला इथे खाली जे काही ॲड ऑडिओचा ऑप्शन येतो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर एक्स्ट्रॅक्टवरती क्लिक करून आता मित्रांनो जो काही नंतर म्हणजे जो व्हिडिओ मी तुम्हाला बिटमार्क करण्यासाठी प्रोव्हाइड केला आहे, सिम्पली तोच व्हिडिओ सिलेक्ट करून तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवरती क्लिक करायचं आहे. ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर मित्रांनो यामध्ये तुमचा ऑडिओ आणि व्हिडिओ ॲड झाला आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, आता बिटमार्क करताना तुम्हाला सोपं पडेल. तर मित्रांनो आता सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, जिथं फोटो चेंज होणार आहे तर प्रॉपर आपला फोटो कुठे चेंज होतो या पोझिशनला, आणि खाली बघू शकता जे काही ऑडिओ आहे त्या ऑडिओवरती तुम्ही एकदम चढ आलेले की इथं बघू शकता. खाली जे काही निळा कलर आहे त्या निळ्या कलरमध्ये चढ आलेलं बघू शकताय, साबणी कलरमध्ये. तर मित्रांनो या स्काय ब्ल्यू कलरमध्ये तुम्हाला तर प्रॉपर आता ह्या पोझिशनला जिथं फोटो चेंज होते, ज्यावेळी फोटो चेंज होणार आहे बरोबर ते तुम्हाला स्टॉप करायचं आहे. तिथे स्टॉप केल्यानंतर हा जो काही व्हिडिओ आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करून त्या स्प्लिटवरती क्लिक करायचा आहे. नंतर मित्रांनो पुढचा जो काही फोटो आहे तो जिथे चेंज होईल तिथे यायचं आहे, तुम्हाला स्प्लिटवरती क्लिक करायचं आहे. असं मित्रांनो जेवढे पण फोटो असणार आहेत, तर मित्रांनो व्हिडिओ बनवताना थोडासा वेळ लागेल कारण जास्त बीट आहेत. तर मित्रांनो ज्या ठिकाणी फोटो आपले चेंज होतील त्या ठिकाणी तुम्हाला या प्रकारे स्प्लिट लावायचं आहे. आणि स्प्लिट लावल्यानंतरची जी काही पुढची प्रोसेस आहे मी तुम्हाला स्प्लिट केल्यानंतर दाखवतो. तर मित्रांनो सगळं काही स्प्लिट करून आणि इफेक्ट लावून झाले. आता इफेक्ट लावून म्हणजे आता इफेक्ट तुम्हाला फोटो कसे ॲड करायचे सांगतो. तर मित्रांनो ते छोटे छोटे बीटमध्ये आहेत, तर त्यासाठी तुम्हाला 2 बोटाने सर्वात अगोदर टाईमलाईनला झूम करून घ्यायचं आहे. टाईमलाईनला झूम केल्यानंतर आता मित्रांनो सगळ्यात अगोदर पहिला फोटो सिलेक्ट करायचा आहे. तुम्हाला कसं चेंज करायचं माहिती आहे, आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण सांगतच असतोय, तरी देखील सांगतो. सिम्पली फोटोला सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला रिप्लेसचं ऑप्शन बघायला भेटेल. सिम्पली रिप्लेसवरती तुम्हाला एकदा क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुमची गॅलरीमधनं फोटोचं सेक्शन सिलेक्ट करून तुम्हाला इथे जे काही तुमचे फोटो असतील तो फोटो तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. तर मला हा फोटो सिलेक्ट करायचा आहे, तर इथे मी हा फोटो सिलेक्ट करतो. फोटो सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो हा जो काही तुमचा फोटो असेल तर तुम्ही सुरुवातीलाच 9:16 रेशोमध्ये कन्वर्ट केला असेल तर काही विषय नाही. तर मित्रांनो तुमचा जो काही फोटो आहे तो फिट स्क्रीनला म्हणजे सेट झाल्यानंतर थोडासा तुम्हाला झूम करायचा आहे. तर मित्रांनो झूम कशासाठी करायचं, म्हणजे आपले जे काही एजेस येतात ते एजेस क्लिअर होण्यासाठी थोडंसं झूम करून घ्या. तर मित्रांनो या प्रकारे सगळे फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचे. फोटोला ॲड केल्यानंतर सुरुवातीला छोटे छोटे बेडमध्ये जे काही फोटो आहेत यामध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारचा इफेक्ट द्यायची गरज नाही. आता मित्रांनो डायरेक्ट इफेक्ट देण्यासाठी तुम्हाला कुठे यायचं आहे बघू शकता. जी काय आपली 3 सेकंदाच्या पुढची जी काही बीट आहे बघू शकता या ठिकाणी 3 सेकंदाच्या थोडंसं पुढे आहे. तर या मित्रांनो या बीटमध्ये आल्यानंतर ह्या फोटोला तुम्हाला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इन ॲनिमेशनची कॅटेगरी लोड झाल्यानंतर तुम्हाला ते झूम 1चं ॲनिमेशन अप्लाय करून जो काही पुढचा आहे तो ओकेवरती क्लिक करायचा आणि पुढच्या फोटोला सिलेक्ट करून सेम मित्रांनो तुम्हाला इथे देखील ॲनिमेशनमधनं झूम 1चं ॲनिमेशन इथे अप्लाय करायचं आहे. आता ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर नंतरच्या फोटोला सिलेक्ट करून नंतर इन ॲनिमेशनमधनं तुम्हाला रॉक और हॉरिझॉन्टलीचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट इथे ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे. त्याच्या पुढचा जो काही फोटो आहे त्याला मित्रांनो तिथे तुम्हाला इन ॲनिमेशनमधनंच फ्लॅश इन नावाचा इफेक्ट आहे बघू शकता, फ्लॅश इन. सिम्पली हा फ्लॅश इनचा इफेक्ट लावायचा आहे. नंतरच्या फोटोला मित्रांनो तुम्हाला सेम जो काही रॉक हॉरिझॉन्टलीचा इफेक्ट होता तो हॉरिझॉन्टलीचा इफेक्ट इथं लावायचा आहे बघू शकता, रॉक हॉरिझॉन्टली. आणि नंतर सेम तुम्हाला फ्लॅश इनचा जो काही इफेक्ट आहे तो फ्लॅश इनचा इफेक्ट इथं ॲड करायचा आहे. या प्रकारे फ्लॅश इनचा इफेक्ट ॲड केल्यानंतर हा जो काही आपला फोटो आहे 5 सेकंदावरच्या जे काही बीटवरचा फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे. आणि तो बाउन्स 1चा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट इथे ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे. नंतरचा मित्रांनो जो काही फोटो त्याला तुम्हाला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करा. इन ॲनिमेशनमधून तुम्हाला ते सूश नावाचा इफेक्ट आहे बघू शकता, सोश. तर हे इफेक्ट तुम्हाला ते ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. नंतर पुढच्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमधनं ओबल नावाचा इफेक्ट आहे. सिम्पली ओबल नावाचा इफेक्ट तुम्हाला ते ॲनिमेशन आहे ते ॲनिमेशन ॲड करायचं आहे. ॲनिमेशनला ॲड केल्यानंतर आता मित्रांनो जे काही पुढचं फोटो आहे तिथे तुम्हाला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. आता इथला पार्ट मित्रांनो व्यवस्थित बघा. इथे तुम्हाला जे काही सोश नावाचा इफेक्ट आहे तो इफेक्ट इथे तुम्हाला इथे ॲड करायचं आहे. ॲनिमेशनला ॲड केल्यानंतर पुढच्या फोटोला देखील सेम तेच ॲनिमेशन द्यायचं आहे. आणि नंतरचा आपला जो काही तिसरा फोटो असणार आहे ते तिसऱ्या फोटोला तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करून इन ॲनिमेशनमधनं शेक स्लाईड नावाचा जो काही ते ॲनिमेशन आहे ते ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे. तर मित्रांनो लक्षपूर्वक बघा. आता ह्या फोटोला तुम्हाला सूश नावाचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट लावायचा आहे. सिलेक्ट 2 फोटोंना तो इफेक्ट लावायचा आहे. आणि जो काही तिसरा फोटो असणार आहे तिसऱ्या फोटोला तुम्हाला शेक स्लाईड नावाचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट इथे ॲड करायचा आहे. तर मित्रांनो सेम प्रोसेस तुम्हाला लास्टपर्यंत फॉलो करायची आहे. लास्टपर्यंत फॉलो केल्यानंतर बऱ्यापैकी आपला व्हिडिओ झाला आहे. फक्त एक इफेक्ट तुम्हाला लावायचा आहे. तो इफेक्ट कुठे लावायचा आहे बघू शकता. जे काही ते
5 सेकंदाच्या म्हणजे हा जो काही 5 आणि 6 सेकंदाच्या मधला डॉट आहे या डॉटचे एक मेन बीट आहे, म्हणजे पहिल्यांदाच मोठा फोटो जिथं लागतोय बघा ह्या पोझिशनला. तर प्रॉपर तुम्हाला या 5 सेकंद आणि 6 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे त्या डॉटच्या थोडंसं पुढे एक बीट आहे, त्या बीटपाशी यायचं इथं आल्यानंतर इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टमधनं स्प्लिटची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि इथनं ट्राय लेअर मिरर नावाचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट इथं ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे. नंतर मित्रांनो ह्याच्या ॲडजस्टमेंटमध्ये तुम्हाला जे काही फिल्टर वगैरे झिरो करायचं आणि वर्टिकल तुमच्या फोटोच्या हिशोबाप्रमाणे सेट करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो बघू शकता तुम्ही डेमोमध्ये बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ झाला आहे. आता सिम्पली तुम्हाला एक्सपोर्टवरती क्लिक करून व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे.